फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला माझ्या घरचं छोटंसं बाग दाखवते. तर चला तुम्ही बघा माझ्या घरचं छोटंसं बाग. हे बघा इथे इथे छान सांबार टाकलेला आहे. आता लागत आहे सांबार. हे बघा, ही आहे राजगिराची भाजी, पूर्ण ऑर्गॅनिक. त्यानंतर इथे टाकलेला आहे मेथी, सांबार, पालक. इकडे आहे मिरची छोट्याशा भागामध्ये. हे आहे वांग्याचे झाड. छोट्याशा याच्यामध्ये हे लावलं आहे टमाटर. हे ते वांग्याची झाडं आहेत छोट्याशा गार्डनमध्ये. ते इकडे बघा, हे आहे तुरीचे झाड. बघा हे झाड आहे. आता थंडीचं सीझन सुरू झालेलं आहे, हिवाळ्याचे दिवस आलेला आहे. ते तुरीच्या झाडाला बघा, हे छोटे छोटे असे तर इथे पिवळ्या कलरची फुलं आलेले आहेत. आणि बघा हे तर माणसापेक्षाही वरती एवढं हे तुरीचे झाड आहेत. मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते. हे बघा, माणसापेक्षाही जास्त वरती तुरीचे झाड आहेत. त्याच्या पाठीमागे दिसते ते तुम्हाला आंब्याचं झाड. हे बघा, हे आहे राजगिरा. हे राजगिऱ्याचं झाड आहे. हे राजगिरा तोडून याची आम्ही भाजी बनवत असतो. इथे मिरची बघा, आता मिरचीला छोटे छोटे फुल आलेले आहेत. ही आहे काकडी. इथे पेरूचं झाड. हे आहे चिक्कूचं झाड. हे आहे अंजीरचं झाड. बघा इथे छोटे छोटे अंजीर लागलेले आहे. तर मित्रांनो, मी आलेली आहे टेरेसवरती. टेरेसवरती सुद्धा इथे भाजीपाला लावलेला आहे. वेल इथे लावलेला आहे. इथे लौकीचा वेल. इथे छोटी छोटी लौकी आता जस्ट लागण्याची सुरुवात होत आहे. याच्या साईडला हा आहे वालाचा वेल. आता जे सुरुवात होत आहे इथे.
वालाच्या शेंगा लागायची, फुलं यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, मी आज तुम्हाला माझ्या घरचं जी बाग आहे ते दाखवलं. छोट्याशा भागामध्ये आम्ही ऑर्गॅनिक ज्या भाज्या आहेत त्या घरी लावत असतो, कारण की ऑर्गॅनिक केल्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा खूप चांगलंही मिळत असते. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.